श्री गणेशाय नमः. नमस्कार. चतुर्थीच्या बद्दलच्या कहाण्या ज्या मुद्गल पुराणामधून आपण वाचत आहोत त्या मुद्गल पुराणातील हे एक चित्र आहे. इथे साक्षात मुद्गल ऋषी ब्रह्मदेवाला चतुर्थीचं महात्म्य सांगत आहेत. तिथे जडभरत राजा पण ते ऐकत आहे असं हे आपल्याला दिसतं. या चतुर्थीच्या महात्म्याबद्दल गेल्या वेळेला आपण ज्या काही गोष्टी बघितल्या त्यातून आज आपण पुढे बघत आहोत की राजा दशरथाने वसिष्ठांना असा एक प्रश्न विचारला की मी जगज्जेता आहे परंतु मला संतान नाही, तर मी काय करावं ज्यामुळे मला संतानाची प्राप्ती होईल. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ज्या राजाला वारस नसतो त्याचं राज्य धुळीस मिळतं. तेव्हा वसिष्ठांनी राजा दशरथाला गणेश चतुर्थीचं व्रत करण्यास सांगितलं. दशरथाने परत प्रश्न विचारला की हे व्रत पूर्वी कोणी केले, त्यापासून काय सिद्धी मिळते, ते केव्हा कसे करावे, त्याचा पूजनविधी काय आहे. वसिष्ठ म्हणतात की गजाननाला चतुर्थीची तिथी अत्यंत प्रिय आहे. तेव्हा ऐक राजा, चंद्रोदय होताना जी कृष्ण चतुर्थी येते ती संकटहारिणी म्हणून प्रसिद्ध आहे. जगत चतुर्विध आहे आणि संकट पण चतुर्विध आहेत. चतुर्थीचं व्रत केल्याने आपल्याला त्याच्यातून मुक्तता मिळते. हे व्रत पूर्वी ब्रह्मा, विष्णू, शंकर, शुकमुनी, मुख्य कपिलादी, कश्यपादी मुनींनी केले. तसंच सर्व वर्णाश्रमातील लोकांनीही ते आचरावे. दशरथा, तू आणि तुझे प्रजाजन जर हे व्रत करतील तर तुला निश्चितच संतानाची प्राप्ती होईल. आता राजा दशरथ वसिष्ठ मुनींना विचारतात की ब्रह्मादींनी केलेल्या व्रताची कथा आपण मला सांगावी. तेव्हा वसिष्ठ मुनी म्हणतात की प्रलय काळामध्ये जेव्हा सर्व काही नष्ट झाले तेव्हा गणेशाला सगळ्यांनी जागवले. गणेशांनी त्रिगुणात्मक आणि पंचभूतात्मक अशी सृष्टी पुन्हा निर्माण केली. ब्रह्मा, विष्णू, शिवशक्ती व सूर्यदेवाने पुन्हा तपश्चर्या केली. नंतर भृशुंडी योगींच्या आज्ञेप्रमाणे स्वानंद क्षेत्रात विघ्नपाची मूर्ती स्थापन केली. हे स्वानंद क्षेत्र म्हणजे आमच्या महाराष्ट्रातील सध्याचं मोरगाव. या मोरगावामध्ये प्रथमतः विघ्नमाची मूर्ती स्थापन केली. त्या दिवशी भाद्रपद शुक्ल चतुर्थी होती. मध्यान्नीचा समय होता आणि म्हणूनच त्याला वरद गजानन असं म्हटलं जातं. वरद गजाननांचं प्रागट्य झालं. या चतुर्थीला वरदा चतुर्थी असं म्हटलं जातं. परंतु ज्येष्ठी, माघी आणि भद्रिका या मुख्यत्वे शुक्ल चतुर्थी आहेतच. परंतु भाद्रपद शुक्ल पक्षातील चतुर्थी ही सगळ्यांमध्ये मुख्य समजली जाते. भाद्रपद शुक्ल चतुर्थीचे व्रत जो आचरेल त्याला 12 चतुर्थींचे पुण्य लाभेल. अंगारकी असेल तर 16 चतुर्थ्यांचं पुण्य लाभेल. जर ती चतुर्थी चंद्रयुक्त असेल तर 24 चतुर्थ्यांचे फळ लाभेल. तसेच स्वाती नक्षत्राने युक्त आणि सोमवारी असेल तरीही 24 चतुर्थ्यांचे पुण्य मिळेल. माघ शुक्ल चतुर्थी व्रताने 8 चतुर्थींचे पुण्य मिळेल. ती अंगारक असेल तर 12, ज्येष्ठ शुक्ल चतुर्थी असेल तर 4, अशा विविध चतुर्थ्यांचं वर्णन त्यांनी या ठिकाणी केलं. या चतुर्थी व्रताने 4 पुरुषार्थ सिद्ध होतात असेही सांगितले. आता दशरथ वसिष्ठांना विचारतात की अंगारकी का श्रेष्ठ आहे. तर वसिष्ठ म्हणतात की भरद्वाजांपासून झालेल्या भौमाचा त्यांनी उल्लेख केला. या भौमाने ओम गणानाम त्वां गणपतीम या मंत्राने जप केला. पारिनेर नावाच्या गावाच्या पश्चिमेला वनामध्ये त्यांनी तप केलं. बघा, पुराण कथांमधनं अगदी भूगोल सुद्धा आपल्याला वर्णन केलेला दिसतो. त्या तपाने गणाध्यक्ष प्रसन्न झाले आणि वर माग म्हणाले. तेव्हा त्याने मला ऋणहर्ता, धनप्रद आणि आनंदमय
मय व मंगल अशा नामांनी प्रसिद्ध करा असे भौम म्हणाला. त्यावेळेला त्याला तथास्तु असं गणेशाने वरदान दिलेलं आहे. धन्यवाद. जय जय गणेश.